रासायनिक कीटनाशके आपल्या मानव जातीसाठी आणि भारतासाठी वरदान आहेत की शाप? नमस्कार, मी राकेश, ऑर्गेनियर राकेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. दिवस होता 3 डिसेंबर 1984. मध्य प्रदेशातील भोपाळ शहर. मध्य प्रदेशातील भोपाळ शहरामध्ये युनियन कार्बाइड लिमिटेड नावाची कंपनी सेविन नावाचे कीटकनाशक बनवण्याचं काम करत होती. सेविन नावाचे कीटकनाशक तयार करण्यासाठी मिथाइल आयसोसायनाइड आणि इतर काही द्रव्यांचा म्हणजेच इतर काही लिक्विडचा वापर केला जात होता. यातील मिथाइल आयसोसायनाइड हे जोपर्यंत लिक्विड फॉर्म मध्ये होतं म्हणजेच द्रव स्वरूपामध्ये होतं तोपर्यंत ते अजिबात घातक नव्हते. पण ज्यावेळी या मिथाइल आयसोसायनाइडचं गॅसमध्ये रूपांतर होतं त्यावेळी हा अत्यंत असा विषारी घातक वायू बनतो. त्यामुळे युनियन कार्बाइड लिमिटेड या कंपनीमध्ये मिथाइल आयसोसायनाइडला द्रव स्वरूपात ठेवण्यासाठी 3 थंड टाक्यांचा वापर केला जात होता. या 3 थंड टाक्या या जमिनीखाली होत्या. यातील एका टाकीमध्ये 3 डिसेंबर 1984 रोजी पाण्याची गळती झाली आणि या मिथाइल आयसोसायनाइडचं गॅसमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली आणि या टाकीमधून जवळपास 40 टन गॅस हा लीक झाला आणि संपूर्ण भोपाळ शहरामध्ये पसरला आणि भोपाळ शहरामध्ये एकच हाहाकार उडाला. या दुर्घटनेत सरकारी आकडेवारीनुसार 3000पेक्षा जास्त लोक ही काही तासातच मृत्युमुखी पडली. पण बिगर सरकारी आकडेवारीनुसार ही संख्या जवळजवळ 3 पटीने जास्त होती. तर जवळपास 20,000पेक्षा जास्त लोक हे या घटनेच्या संबंधित आजाराने मृत्युमुखी पडले. तर 5 लाखांपेक्षा जास्त लोक हे विविध आजारांनी ग्रस्त झाले. या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी टाकून हे पिण्यासाठी वापरलं जातं. कारण अजूनही कारखान्याच्या सांगाड्यांमधून या शहरातलं पाणी दूषित होतं. हे वेगवेगळ्या चाचण्यांमधून शास्त्रज्ञांनी वेळोवेळी सिद्ध केलं आहे. कीटकनाशकांच्या दुष्परिणामांचं दुसरं उदाहरण म्हणजे केरळमधील एंडोसल्फान दुर्घटना. भारतातील सर्वात वाईट आणि प्रदीर्घ काळ चाललेल्या दुर्घटनांपैकी एक म्हणून या दुर्घटनेची ओळख होते. केरळमधील कासरगोडा जिल्ह्यामध्ये काजू आणि आंबा बागायतदारांनी जवळजवळ 20,000पेक्षा जास्त वर्ष एंडोसल्फानचा कीटकनाशक म्हणून वापर केला. या कीटकनाशकाच्या वापरानंतर काही वर्षांनी या भागातून माकडे, बेडूक, कोल्हे, सरपटणारे प्राणी, मधमाशांच्या वसाहती नाहीसे व्हायला सुरुवात झाली. या ठिकाणी दररोज काही माकडे, सरपटणारे प्राणी आणि हजारो फुलपाखरांचा मृत्यू होऊ लागला. अनेक स्थानिक मुले आणि 25 वर्षांखालील लोक ही वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झाली. त्यानंतर शेवटी केरळ सरकारने 2005 साली एंडोसल्फानच्या वापरावर बंदी आणली. तसेच 2011 मध्ये पर्सिस्टंट ऑर्गॅनिक प्रदूषकांवरील स्टॉकहोम कन्व्हेन्शनच्या 7व्या बैठकीमध्ये एंडोसल्फानच्या जागतिक निर्मितीवर आणि जागतिक वापरावर बंदी घालण्यात आली. ज्या पंजाबमध्ये हरित क्रांतीची सुरुवात झाली त्याच पंजाबमध्ये मागील 5 वर्षांमध्ये 30,000हून जास्त लोक कॅन्सरने दगावले. या पंजाबमधून कॅन्सर पेशंट ज्या ट्रेनने दुसऱ्या राज्यामध्ये ट्रीटमेंटसाठी जात होते ती ट्रेन आता कॅन्सर ट्रेन म्हणून कुप्रसिद्ध झाली. आता या 2 उदाहरणांवरून आपण पाहिलं की रासायनिक खतांचे किंवा रासायनिक कीटनाशकांचे मानवी शरीरावर काय दुष्परिणाम होऊ शकतात. पण तरीही ही रासायनिक खते किंवा कीटकनाशके ही सर्रास वापरली जातात. पण ही रासायनिक खते आणि कीटकनाशके शेतकऱ्यांवर वापरण्याची वेळ काय येते याचंही कारण आपण जाणून घेतलं पाहिजे. शेतकरी ज्यावेळी पिके घेतात किंवा अन्न निर्मिती करत असतात त्यावेळी या पिकांवर कीड, रोग आणि तण यांचा प्रादुर्भाव होतो आणि याचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आणि तत्काळ बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी आपल्या पिकांवर कीटकनाशके फवारतात. खरं तर आपल्या देशातील बहुसंख्य शेतकरी
हे अशिक्षित आहेत आणि अप्रशिक्षित आहेत. त्यांना कोणते कीटकनाशक कोणत्या पिकांवर फवारावे, त्याचे पाण्यातील प्रमाण काय असावे, त्याची फवारण्याची पद्धत कोणती असावी आणि त्याची फवारण्याची वेळ कोणती असावी याची अचूक माहिती ही शेतकऱ्यांना नसते. त्यामुळे शेतकरी हे कंपन्यांनी केलेल्या दाव्यांवर आणि रासायनिक खते विक्रेत्यांवर अवलंबून असतात. एका औषधाने जर कीड नियंत्रणात आली नाही तर शेतकरी 2 ते 3 औषधे मिक्स करून ती आपल्या पिकांवर फवारतात. या अति फवारण्यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च तर वाढतोच, पण शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. आणि ज्यावेळी शेतकरी ही रसायने पिकांवर फवारत असतो त्यावेळी तो पुरेशा प्रमाणामध्ये सुरक्षितता बाळगत नाही. त्यामुळे ही रसायने नाकावाटे आणि त्वचेवाटे शेतकऱ्यांच्या शरीरामध्ये जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. आता या रासायनिक खतांचे परिणाम फक्त शेतकऱ्यांना सहन करावे लागतात का? तर नाही. या रासायनिक खतांचे परिणाम किंवा रासायनिक कीटकनाशकांचे परिणाम सामान्य नागरिकांनाही सहन करावे लागतात. ज्यावेळी शेतकरी पिकांवर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करतात त्यावेळी या कीटकनाशकांतील विषाणूचे काही अंश या अन्नपदार्थांमध्ये राहतात आणि तीच अन्नपदार्थ सामान्य नागरिक सेवन करतात. तसेच पिकांवर फवारणी केल्यानंतर त्यातील काही अंश हे हवेमध्ये मिसळले जातात किंवा पाण्यामध्ये मिसळले जातात आणि हे अंश पाणी आणि हवा दूषित करतात. त्यामुळे नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर गंभीर आजारांना तोंड द्यावं लागतं. 2010 मध्ये युनायटेड स्टेट्स प्रेसिडेंट कॅन्सर पॅनलने एक अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार या कॅन्सर पॅनलने काही चाचण्या घेतल्या. या अन्न पदार्थांच्या चाचण्यांतील एकूण नमुन्यांपैकी 23.1% नमुन्यांमध्ये कोणतेही विषांश आढळले नाही, पण उर्वरित 76.9% नमुन्यांमध्ये विषारी अंश आढळले. म्हणजेच कीटकनाशकांचे जैविक विघटन होऊन म्हणजेच त्यांचं बायोडिग्रेडेशन होऊन त्यातील विष नष्ट होते, हा दावा या अहवालाने खोडून टाकण्यात आला. अशा प्रकारचे अनेक दावे हे वेगवेगळ्या कंपन्यांकडून आणि शास्त्रज्ञांकडून केले जातात. जसे की कीटकनाशकांचा जो काही विषारी अंश अन्नपदार्थांमध्ये उरतो तो अतिशय घातक नसतो. दुसरा दावा कंपन्यांकडून केला जातो की या रसायनांची आम्ही कसून तपासणी केलेली आहे. आणि तिसरा दावा जो केला जातो की रासायनिक खतांचा जर वापर केला नाही तर आपल्या देशामध्ये उपासमार येईल, लोकांना मुबलक प्रमाणामध्ये धान्य भेटणार नाही, कारण शेतकऱ्यांना ते धान्य तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी पिकवता येणार नाही. अशा प्रकारचे कितीतरी खोटे दावे कंपन्यांकडून किंवा काही शास्त्रज्ञांकडून केले जातात. पण यासारखे अनेक दावे परदेशातील शास्त्रज्ञ अँड्री ल्यू यांनी त्यांच्या द मिथ्स ऑफ सेफ पेस्टिसाइड या पुस्तकामध्ये खोडून काढलेले आहे. आता या अन्न पदार्थांतील कीटकनाशकांचे विषारी अंश तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही मर्यादा आखून दिलेल्या आहेत. यातील पहिली आहे MRE म्हणजेच मॅक्झिमम रेसिड्यू लिमिट, म्हणजे कीटकनाशकांचे अन्नातील विषांशाचे कमाल प्रमाण. आणि दुसरी मर्यादा आहे ADI म्हणजे ॲव्हरेज डेली इनटेक, म्हणजेच विषांशाचे शरीरात जाणारे सरासरी प्रमाण. जर अन्नातील कीटकनाशकांच्या विषारी अंशाचे प्रमाण या दोन मर्यादांपेक्षा जर जास्त असेल तर ते कीटकनाशक हे मानवी आरोग्यास घातक आहे हे समजलं जातं. पण ह्या ज्या दोन मर्यादा शास्त्रज्ञांनी आखून दिलेल्या आहेत त्यांचे प्रमाणच वादग्रस्त आहेत असे इतर काही शास्त्रज्ञांनी अनेक पुरावे देऊन सिद्ध केलेलं आहे. युनायटेड स्टेट्स प्रेसिडेंट कॅन्सर पॅनलच्या अहवालानुसार जगभरामध्ये 80,000पेक्षा जास्त रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. यातील काही शेकडो रसायनांचीच सुरक्षिततेच्या दृष्टीने चाचण्या केल्या जातात, परंतु बहुतांश रसायनांच्या चाचण्या न करताच ती बाजारामध्ये विक्रीस आणली जातात. रसायनांच्या MRL आणि ADI पद्धतीच्या मर्यादा आखून देताना
ते महिलांसाठी, गर्भांसाठी, लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी यांची सेपरेट चाचणी घेतली जात नाही. त्यामुळं या कीटकनाशकांचे अन्नातील जे काही विषांश आहेत त्यांचे महिलांवर, गर्भावर, लहान मुलांवर आणि वृद्धांवर किती घातक परिणाम होतात याचे कोणतंही प्रमाण निर्धारित केलं जात नाही. खरं तर लहान मुलांना अन्न पदार्थातील अल्प विषाणेही गंभीर आजार उद्भवतात. दी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि द युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्रामच्या अभ्यासानुसार रसायनांच्या कॉकटेल मिश्रणाने महिलांच्या सेक्स हॉर्मोन्सवर आणि इस्ट्रोजनवर घातक परिणाम होतात. कीटकनाशकांतील एंडोक्राइन डिस्रप्टर्स शरीरात गेल्याने लठ्ठपणा, टाईप 2 डायबिटीस, वंध्यत्व, लैंगिक कॅन्सर आणि शुक्राणूंची संख्या कमी होणे अशा प्रकारचे वेगवेगळे विकार हे मानवाला होतात. हे वेगवेगळ्या संशोधनाने वेगवेगळे सिद्ध केलेलं आहे. तसेच मुलांमधील ऑटिझम, महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सर, थायरॉइड कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर इत्यादी आजार या कीटकनाशकांमुळे उद्भवू शकतात. वरील सर्व उदाहरणांवरून आज आपण पाहिलं की ही रासायनिक खते आपल्यासाठी शाप आहेत की वरदान आहेत. रासायनिक खतांमुळे आणि कीटकनाशकांमुळे आपल्या शेतीचं जे काही अतोनात नुकसान झालेलं आहे, हे नुकसान जर आपल्याला भरून काढायचं असेल तर विषमुक्त शेती करण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. त्यासाठी समाजातील शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील सुज्ञ नागरिकांनी, शास्त्रज्ञांनी आणि शासनाने विषमुक्त शेतीकडे वाटचाल केली पाहिजे आणि सेंद्रिय शेतीकडे आगेकूच केली पाहिजे आणि आपल्या भारत देशाला निरोगी भारत घडवण्यामध्ये हातभार लावला पाहिजे. धन्यवाद.